पंचांना कॉल केलेला आहे. ओव्हर स्टेप केलेला आतिश बांडेनं. सुरुवात नो बॉल न झालेली आहे. शफल झाले होते, लेग गार्ड घेऊन ऑफच्या हून अधिक बाहेर निघाले होते ऋषी भोईर. आपण पाहतायत नो बॉल पंचांना लाऊड कॉल होता. पंचांचा नो बॉल न सुरुवात केलेली फ्री हिट असणारे ऋषी भोईर यांच्यासाठी. जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला. स्ट्रायकिंग एंडला ऋषी भोईर, बॉलिंग मार्क वरती आतिश बांडे. डावकर आताचा वेगवान बॉलर. वेगाने टाकला चेंडू फ्री हिटच्या बॉल वरती. फ्री माइंडेड फटका. रूम मिळाली, खेळण्यासाठी जागा बनवली. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. भल्या भल्या संघाला दिलाय जन पराभवाचा. या नावाने संघ आज मैदानाच्या आतमध्ये उतरला. पहिल्याच बॉलवरती फ्री हिटच्या बॉलवरती ऋषी भोईरनं जबरदस्त सुरुवात केलेली आहे. 400 स्ट्राईक रेटनं त्यांना खेळणं पसंत केलेलं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 1 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 5 धावसंख्येवर. शफल होतात, थोडासा लेट खेळण्याचा प्रयत्न. 5 टर्न होतात आमच्याकडे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलेला. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. हा ऍक्शन रिप्ले या चेंडूचा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने बॉलिंग करत असताना शफल झाले. रिटर्न क्रीजून बाहेर जाणार चेंडू. पंचांना लगेचच दंडित केलेले गोलंदाजाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे बिनगडी बाद 6 या धावसंख्येवरती. आतिश तयार पुन्हा एकदा. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप्स. लॉफ करण्याचा प्रयत्न. कव्हर मधून चेंडू काढला. कव्हर पॉइंट मधून डीप मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे, नाही थांबणार चेंडू. चेस मोठी होती. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. 1 फॉर 4 इनटू द फॅन. चौकार. राजू भोईर संघाचा. डीजे चायनीज कॅट आपण पाहिले तर भरपूर कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन खेळलेला फटका ऋषी भोईरच्या बॅट मधून आलेला चौका. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 10 या धावसंख्येवरती. जबरदस्त स्टार्ट या सुरुवातीसाठी तर ओळखला जातो ऋषी भोईर आणि तशीच सुरुवात आपल्या संघाला मिळवून देत असताना. आता ऑन साइडला फॉलिंग स्वीप. वॉट अ शॉट. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं, त्यांना बीट करून बॉल चाललाय सरळ फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. सलगचा 3रा चौका. 11 जेजी स्पोर्ट्सचा. ऍक्शन रिप्ले. फॉलिंग स्वीप. पॅटर्न स्ट्रोक आहे ऋषी भोईर यांचा. फटका खेळल्याच्या नंतर चेंडूकडे बघितलं सुद्धा नाही. तेवढा विश्वास बाट वरती आहे, तेवढा आत्मविश्वास त्यांना स्वतःवरती आहे. आलाय चौकार. 4च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 14 वरती. सलगचे 3 चौकार. 3 इन अ रो. दूर शरीरापासून थोडीशी पाठीमागे मिस्टेक. रिस्की रन कंप्लीट करत असताना इशारा पंचांचा येणं बाकी. वाईड +1 अशा प्रकारच्या 2 धावा या चेंडूवरती मिळतात. ऋषी भोईर स्ट्रायकिंग एंडला असल्याच्या नंतर बरेचशा गोलंदाजांना नक्की प्रश्न पडतो की चेंडू नक्की टाकावा कुठे, कारण भरपूर शफल होऊन ऍक्शन ते खेळत असतात. त्यानंतर फॉलिंग स्वीपचा आपण फटका पाहिला. शरीरापासून दूर ठेवल्याच्या नंतर कव्हरच्या दिशेने कव्हर ड्राईव्ह आपण सातत्याने त्यांच्या वतीनं पाहत आलेलो आहे. ऋषी भोईर स्ट्रायकिंग एंड वरती असल्याच्या नंतर एक मोठा प्रश्नचिन्ह असतो की नक्की चेंडू टाकावा कुठे. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती 16 या धावसंख्येवरती. सलग 3 चौकार आल्याच्या नंतर 4थ्या बॉल टाकला होता जो की अनऑफिशियल डिलिव्हरी होती. व्हाईट बॉल पंचांना कॉल केला. टीमची टोटल आता 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. एक जबरदस्त बॅटल आता मैदानाच्या आतमध्ये रंगतीय. हिटमॅन ऑफ टीम वाकलन आणि त्याच्या बरोबर घोटेकर बी एक्सप्रेस आतिश बांडे ऑन बॉलिंग ट्रॅक. हो, आल्या आल्या उडवण्याचा प्रयत्न. बॅटन पॅड मधून काढलाय चेंडू. मिड विकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन, त्या कारणास्तव मिड ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. बॅट ड्रिल करत असताना ही ऍक्शन रिप्ले समोर खेळण्याचा प्रयत्न. अपेक्षाहून चेंडू थोडासा खाली राहिला. डॉट बॉल. चांगलं कमबॅक आतिश बांडेचं. 3 चौकारांनंतर आलेलं 4था डॉट बॉल. बिनगडी बाद. 16 धावा आतापर्यंत धावपटलावरती. फुल टॉस ड्राईव्ह केला. गॅप शोधले. वॉट अ शॉट.
प्रॉपर टायमिंगने खेळत असताना क्रिकेटचं नजाकत सौंदर्य दाखवत असताना चौकार. महाराष्ट्राला पडलेलं गोड स्वप्नाचं नाव केतन म्हात्रे. बाईक सम्राट, 37 बाईक, 5 4 व्हीलर, सर्वात श्रीमंत खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटचा. आतिश तयार, लॉफ करतात मिड विकेट डीप मध्ये, म्हणूनच फायदा उचलला. वाडिश लॉंगन बाउंड्रीच्या बाहेर सलगचा दुसरा चौकार. केतन म्हात्रे इन ऍक्शन. थँक्यू. ऍक्शन रिप्ले. सन्माननीय नितीनजी पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत, पेशाने डॉक्टर आहेत. तर साहेबांना आमची विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आपलं आम्ही आयोजकांच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. मॅच बॉल आलेला आहे कदाचित. थँक्यू सो मच. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 24 धावा. चला, आधीच मॅचला उशीर झालेले त्या कारणास्तव आम्ही दोन्ही संघांना नम्रतेची विनंती करत आहोत की जेवढं सहकार्य आयोजकांनी तुमच्यासाठी केलेलं त्या सहकार्याची अपेक्षा आम्ही मॅच मध्ये आम्ही करत आहोत. मॅच बॉल भिजलेला त्या कारणास्तव लगेचच बॉलची व्यवस्था आम्ही करण्यात आलेली आहे. बॉल कधी हरवला, फुटला, तुटला, भिजला तर तुम्हाला नवीनच चेंडू दिला जाणार, याची देखील दोन्ही संघांना नोंद घ्या. पहिलं षटक आपण पाहिलं आतिश भांडे यांचं. पहिल्याच ओव्हर मध्ये जबरदस्त बॅटिंग करत असताना या ओव्हर मध्ये तब्बल आले 5 चौकार आणि त्यांच्याच मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे बिनगडी बाद 24 या धावसंख्येवरती. केतन म्हात्रे त्याच्या सोबतीनं ऋषी भोईर ही एवन जोडी वाकलन टीमची. दोघांवरती एकामेकाचा असलेला विश्वास, त्याच विश्वासाच्या जोरावरती आतापर्यंत एवढ्या वर्षापासून हे दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये टक धरून असतात वाकलन टीमसाठी. सहकार्याची अपेक्षा आम्ही दोन्ही संघांकडून करत आहोत, कारण जेवढा सहकार्य आयोजकांना केलेला आहे, कुठल्याही प्रकारची पेनल्टी न देता तुम्हाला जो सहकार्य आयोजकांना केलेला तो सहकार्याची अपेक्षा आम्ही या मॅच मध्ये आपल्याकडून करत आहोत. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आतिश भांडे यांच्या विरोधामध्ये आल्यात धावा 24. वाकळम बनाम गोटेकर बी. आडवा पाटणं बॉटम हँडचा चांगला वापर. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर होते. पहिल्या अटेमध्ये जर पिकअप गॅदर झालं असतं तर केतन म्हात्रेचं काम तमाम होऊ शकलं असतं. स्मित हास्य केतन म्हात्रेंच्या चेहऱ्यावरचं भरपूर काही सांगून जातात. हा ऍक्शन रिप्ले. बॉटम हँडचा चांगला वापर. मिड विकेटला जबरदस्त प्रोटेक्शन होतं. फक्त फर्स्ट अटेम्प्ट मध्ये गॅदर होणं गरजेचं होतं. थोडीशी फंबल झाले होते. आता आलेत केतन म्हात्रे स्ट्रायकिंग एंड वरती. 2016 पासून केलेली ओपनिंग वाकलन टीम मध्ये त्याला मिळालेली संधी. 2016 मध्ये आज ओपनर आणि 2016 मध्येच पहिली बाईक त्यानं मिळवली. उत्तर प्रगती करणारा ग्राफ त्यांचा राहिलेला. 2016च्या नंतर त्याने कधीच मागे वळून बघितलेलं नाहीये. म्हटलं जातं ना, जिंकण्याची सुरुवात पुन्हा तिथून करा जिथून हारण्याची जास्त भीती वाटते. हो, लाऊड अपील, बॅट ग्राउंडिंग झालेली आहे. ह्यूज अपील होती, प्रेशर आहे दोन्ही टीम वरती. केतन म्हात्रे स्ट्रायकिंग एंड वरती आल्याच्या नंतर किती इन्व्हॉल्वमेंट आपण पाहिली. बीट झाले, प्रॉपर यॉकर होता. जबरदस्त चेंडू हाताळलेला ओमकारनं. गुड कमबॅक. प्रॉपर सिस्टमॅटिक प्लॅनिंग ने गोटेकर बी संघ उतरलेला. ज्याप्रमाणे फिल्डिंगची त्यांची व्यूहरचना, शॉट मिड विकेटला आतमध्ये डेव्हलप, मिड ऑफ आतमध्ये. 25 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती. देन ऍक्शन ज्यासाठी महाराष्ट्रानं गर्दी केलेली आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट या वेबसाईट वरती. महाराष्ट्राला पडलेलं गोड स्वप्न. बायकर मॅन केतन म्हात्रे ऑन स्ट्राईक. ओ स्किट झाला कदाचित बॉल. वाईड बॉल पंचांचा इशारा. बॅटम बॉलचा अजिबातच संपर्क आलेला नाहीये. जर संपर्क आला असता तर बॉल सरळ चिंचपाडा गावातून आणावा लागला असता. वाईड बॉल, एक्स्ट्रा रन या बॉल वरती मिळते. टीमची धावसंख्या पुढे जात असताना करंट व्ह्यूवरशिप आपण पाहताय लाईव्हच्या माध्यमातून जवळपास 3700 ची करंट वॉचिंग. केतन म्हात्रेचा चाहता वर्ग, गोटेकर बी संघाचा चाहता वर्ग, वाकलन संघाला सपोर्ट करणारे आलेले आहेत. होल ऑफ करायचं होतं. अपील, स्ट्रॉंग अपील होती. रन आउटची देखील शक्यता होती. हाईट फॅक्टर मॅटर करत असताना पंचांचा इशारा. पंच मनोज सर यांचा इशारा आला की थाय पॅडला चेंडू ब्रश झालेला.
धाव या चेंडूवरती अजिबातच मिळत नाहीये. जबरदस्त कमबॅक सेकंड ओव्हर मध्ये. आप ऍक्शन रिप्ले. केतन मात्र डीप मध्ये होते. पॉपिंग क्रेचा चांगला वापर आणि बरोबर थाय पॅड वरती चेंडू लागलेला, त्या कारणास्तव पंचांना अचूक निर्णय दिलेला. व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम दी अंपायर. नावा पुस्तकावरती धावा बिनगडी बाद 27. कौतुक करत ओमकारचं. लॉफ करतात आडवा बॅटनं फटकावला चेंडूला. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेगच्या वरतून पाठवलं सीमा पार. षटकार. हे आयोजन केलं या दादानं जयेंद्र शेठ चषक. आयोजन केलं या दादानं जयेंद्र शेठ चषक. आयोजन केलं या दादानं जयेंद्र शेठ चषक. थँक्यू 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 डीजे. जयेंद्र शेठ चषक जिथे सर्व संघांना फ्री एंट्री देण्यात आली होती, असे महाराष्ट्राचे नामचित स्पर्धेचं संगीत तुम्ही ऐकत असताना त्यात जयेंद्र दादांना पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतायत. तनिष्का 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन. हा ऍक्शन रिप्ले. केतन मात्र जेव्हा स्ट्रायकिंग एंड वरती होता आणि हाफ ट्रॅकर सापडल्याच्या नंतर सरळ पाठवला बॉल बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. 2016 ला केलेली ओपनिंग. पंचांना बॉलची डिमांड करण्यात आलेली, तर लगेचच आपण चेंडू पाठवावा. बॉल कधी गेला, फुटला, हरवला, भिजला तर तुम्हाला नवीनच बॉल दिला जाईल. नो चॉईस. आयोजक जे चेंडू तुम्हाला देतील त्यानंच तुम्हाला खेळावं लागेल. थँक्यू सो मच. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली 32 वरती. 2016 ला वाकलन संघामधून ओपनिंग करत असताना केतन मात्र त्याच 2016 मध्ये जे 37 बाईक आतापर्यंत जिंकलेल्या त्या 37 बाईक पैकी पहिली बाईक, स्वप्नातील बाईकला सुरुवात केली केतन मात्र यानं. खार्डी चषकापासून 2000 केलेली सुरुवात तिथून कधीच मागे वळून बघितलेलं नाहीये आणि आतापर्यंत 5 फोर व्हीलर या पठ्ठ्याच्या नावावरती, म्हणूनच त्याला सर्वात श्रीमंत खेळाडू मानलं जातं. आणि केतन मात्रेला मिळालेली पहिली कार ती म्हणजेच खार्डी चषकची, तो त्याचा फेवरेट क्षण होता. लॉफ करतात. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. लॉंग ऑनला खेळाडू जज करतात. नाही पकडू शकणार. बॉल सरळ सीमा पार लॉंग ऑनच्या वरतून पाठवलाय. आणखीन एक धमाका. सिक्सर. थँक्यू डीजे. षटकाराला 6च्या मदतीने टीमची धावत संख्या 38. 38 ला बिनगडी बाद. ओमकार तयार. फॉलिंग स्वीप खेळत होते. पंचांकडे लावू डफील आणि फलंदाजीतून झालेला बाद. बाईक सम्राट केतन मात्रेला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेला गोलंदाज ओमकार. बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी अब हमारी. घेतली पठ्ठ्याची विकेट. मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना हा वाकलनचा डाण्यावाग 8 बॉल मध्ये 20 इंडिव्हिज्युअल धावा करून परतलाय मैदानाच्या बाहेर. या ठाणे जिल्ह्याची दोन्ही संघांना विनंती करत आहोत की आपण कृपया करून एकत्रित येऊ नका. दिलेल्या वेळेच्या अगोदरच तुम्हाला हा सामना पूर्ण करावा लागेल. आयोजकांच्या वतीनं स्ट्रिक्टली वॉर्निंग तुमच्यासाठी आमच्यापर्यंत आलेले, तेच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. ओमकारनं शेवटच्या बॉलवरती विकेट घेतली. पहिल्या ओव्हरमध्ये 24 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या धावा 14 आणि शेवटच्या बॉलवरती ओमकारनं मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर पाठवलेली आहे. सरसेनापतीची विकेट इथे घेतलेली आहे ओमकारनं. फलंदाज बाद झालेत केतन मात्रे. तनिष्का 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाला लागणारा पहिला मोठा ब्रेक थ्रू. केतन मात्रे बाद झाल्या. 8 बॉल मध्ये 20 त्यांना इंडिव्हिज्युअल बनवल्या. ओमकारनं फक्त 14 धावा दिलेल्या. मोस्ट इकॉनॉमिकल षटक गोटेकर बी टीमच्या वतीनं टाकण्यात आलेल्या. ऋषी भोईर अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल मध्ये 13 धावा ऋषी भोईरनं आतापर्यंत बनवलेल्या आहेत. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 मध्ये एंटर्ड होतात. फ्रेश कॅन्डिडेट जीत भोईर आलेले, ज्याने 19वी क्रमांकाची बाईक या स्पर्धेमधून 2022 ला उचलली होती ऍज अ प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. तोच खेळाडू आता 3ऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या ओव्हर मध्ये मनीषद एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउटचा फटका देखना विथ द टायमिंग खेळत असताना एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. ऋषी भोईरच्या बॅट मधून आलाय देखना चौकार.
थँक्यू डीजे. सायलेंट किलर आहे ऋषी भोईर. शांतीत क्रांती करणारा हा खेळाडू आहे. सायलेंट किलर, सायलेंटली वॉर करत असताना ऋषी भोईर मनीषा अगेन्स्ट. 42 धावा. शफल झाले, दिशा दाखवायची होती, फुटवर्ट रीड केले होते गोलंदाज मनीषचे. पंचांच्या इशाऱ्याची वाट आपण पाहूयात. इट्स अ नो बॉल. वेस्ट साइडचा नो बॉल पंचांना कॉल केलेला आहे. त्याच पंच इशारा करत असताना मनीषला देखील या पाहूयात. ऍक्शन रिप्ले लवकर स्टान्सला रीड केलं होतं खऱ्या अर्थानं मनीषनं, परंतु जेव्हा बॉल रिलीज केला तो कुठेतरी वेगळ्याच दिशेने झाला. हाईट फॅक्टर मॅटर केलं. स्तंश अगदी वरतून जाणारा हा बॉल नो चेंडू पंचांना घोषित केलेला आहे. फ्री हिट. आडवा बाटने खेळतात. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फ्री हिटचा बॉल. क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहेत. हवेमध्ये तर उडालाय चेंडू. वाकंड एरियामध्ये पडलाय जवळपास. आणि बघता बघता 2 धावा या दोन्ही खेळाडूंना पूर्ण केलेल्या आहेत. टीमची धावा संख्या जाऊन पोहोचलेली 2च्या साह्यानं 45. 45 ला एक गडी बाद. 45. रोहित शर्मा आठवण सातत्यानं होत राहील. साऊथ आफ्रिकेच्या विरोधामध्ये 30 बॉल मध्ये 30 धावांची गरज. सूर्यकुमार यादवनं पकडलेला लॉंग ऑफला झेल. सफल झालेत. पंचांच्या इशाऱ्याची पुन्हा एकदा वाट पाहत वाईट बॉल बैठक लगवण्याचा प्रयत्न सातत्याने चालू आहे ऋषी भोईर यांच्या माध्यमातून. मी मागाशी देखील उल्लेख केला की शांतीत क्रांती करणारा हा खेळाडू आहे आणि तोच खेळाडू सायलेंट किलर या नावाने ओळखला जातो. नेहमीच काम अँड कंपोज असतो. शांत पद्धतीनं आक्रमण करणं हे त्याचं ब्रीद वाक्य राहिलेलं आहे. आतापर्यंत 46 धावा, एक गडी बाद. शफल झालेत. फॉलिंग स्वीप. नॅचरल फटका आहे ऋषी भोईरचा. चाललाय निघून सरळ फाईन लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 मोर ट्रेड स्ट्रोक ऋषी भोईरचा. हा धमाका चौकार. काय जबरदस्त फटका. फॉलिंग स्वीप. फक्त आता झोपणं बाकी होतं मैदानाच्या आतमध्ये, ते पण जवळपास पूर्ण केलं होतं ऋषी भोईरनं. चौकाराच्या साह्यानं संघाचं अर्धशतक आता मैदानाच्या आतमध्ये स्कोअरबोर्ड वरती लागत असताना एक गडी बाद. 50 धावा कमबॅक करावा लागेल आता मनीषला. आपल्या संघासाठी मस्ट निडेड ब्रेक थ्रूची इथून आता गरज आहे. पुन्हा एकदा फुल टॉस. आता बॅकवर्ड स्कोअर लेगला पाठवला चेंडू. थांबेल तो ऋषी भोईर कसला. पुन्हा एकदा चौकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. फक्त चेंडूंसोबत नाही तर आता गोलंदाजांच्या भावनांसोबत खेळण्यासाठी आता सुरुवात केलेली आहे ऋषी भोईरनं. नक्की चेंडू टाकणार कुठे मनीष, हाच मोठा प्रश्न मनीषला देखील पडला असेल. कारण फुल लेनच्या डिलिव्हरीवरती फॉलिंग स्वीप लगावतोय, त्यानंतर शरीरापासून दूर ठेवल्याच्या नंतर स्कूप लगावतोय. प्रश्नचिन्ह, मोठा प्रश्नचिन्ह. आतापर्यंत 54 धावा धाव पुस्तकावरती आहेत. अंतिमचे 2 बॉल या ओव्हर मध्ये आता बाकी आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेने. ओ, विकेट किपर कडून मिस्टेक. बॉल पाठीमागे लॉंग स्टॉपला निघाला. खेळाडू चेस मोठी आहे. अडवला पायाच्या साह्याने बॉल. 2 तर आतापर्यंत पूर्ण केल्यात. कॉल तिसऱ्यासाठी थांबवला. 2च धावा या बॉल वरती मिळतात. विकेट किपर कडून थोडीसे मिस्टेक. प्रेझेन्स ऑफ माइंडचं कौतुक करा दोन्ही खेळाडूंचं, ज्याप्रमाणे त्यानं 2 धावा लगेचच उचललेल्या आहेत. प्रोटेक्शन डीप मध्ये सातत्याने ऋषी भोईर साठी ठेवण्यात आलेलं फाईन लेगला, परंतु तरी सुद्धा न भय न भीती अशा प्रकारची बॅटिंग करत असताना ऋषी भोईर. 2 धावा या बॉल वरती मिळतात. संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली 56 या धावा संख्येवरती. एक गडी जवळपास बाद झालेला. प्रत्येक चेंडू नंतर देवाला आठवण करत असताना ऋषी भोईर. 11 मध्ये इंडिव्हिज्युअल 29. वाट पाहत पंचांच्या इशाराची. रिटर्न क्रिजच्या देखील बाहेर चालला चेंडू. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन या बॉल वरती मिळेल. संघाची धावा संख्या 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे ती 57 या धावा संख्येवरती. 11-57. हा जर्सी क्रमांक तुम्ही केतन म्हात्रे यांचा सातत्यानं पाहिला असेल. त्याची पहिली बाईक आणि त्या बाईकचा नंबर 11-57 त्याच नावानं आता त्याची ओळख बनलेली आहे. तब्बल 37 बाईक आणि 5 4 व्हीलर्स असलेला मानकरी याच विभागामधून कल्याण डोंबिवलीची शान. इनसाइड आउट खेळायचं होतं. ऑन द राईज, ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न. थांबून फुटवर्टचा अजिबातच वापर नव्हता. लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करा. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. 3 ओव्हरच्या
समाप्तीनंतर एक गडी बाद 57 धावा. आतापर्यंत 3 ओव्हर मध्ये तुम्ही वाकलन संघाची बॅटिंग पाहिलेली आहे. आता पुढच्या 2 ओव्हर मध्ये गोटेगर संघाची बॉलिंग पाहण्यासाठी सज्ज व्हा. थोडासा शॉर्ट ब्रेक आपण घेऊयात, कुठेही जाऊ नका, पाहत राहणे ऐकत राहा. 22 एकर कोळा ग्रुप चिंचपाडा आयोजित आई गावदेवी चषक. थँक्यू सो मच. चला टीम मीटिंग लवकरात लवकर संपवून आपण ड्रिंक्स बॉय आपण मैदानाच्या बाहेर या कृपया करून. 3 ओव्हर मध्ये 57 झालेले. काही विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावरती आहे. सन्माननीय बाळू भोईर साहेब आपल्या या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण लगेचच आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण घेत आहोत. सन्माननीय महेंद्र शेठ बोडके यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. विशेष सन्मान आपल्या या व्यासपीठावरती आपण करत आहोत भोईर साहेबांचा. त्यांचा आम्ही 22 एकर कोळा ग्रुप चिंचपाडा आई गावदेवी चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आयोजकांच्या वतीने आकर्षक मोमेंट देऊन सन्मानित करण्यात येत आहे ते भोईर साहेबांना. आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा आपल्याला विनंती आपण विराजमान व्हावं. नाउ बॅक टू क्रिकेट. ड्रिंक्स ब्रेक नंतर जमलेल्या सर्व प्रेक्षकांचा पुन्हा एकदा आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. ओमकार आलेत ओव्हर नंबर 4 मध्ये. लॉफ करतात, प्रॉपर कनेक्शन, बॉल सर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आक्रमण जीत भोईरचा किती काल शांत राहणार. चेंडू वरती वार, लॉंग ऑन ला षटकार. आयोजन केलं या दादानं जयेंद्र शेठ चषक. आयोजन केलं थँक्यू. ठोकलेला भव्य षटकार आणखीन एकदा उडवलाय. जीत भोईरचं लकी ग्राउंड आहे आणि त्याने पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक वार, षटकार. सहाशेच्या स्ट्राईक रेटनं खेळणं पसंत केलेल्या 2 बॉल मध्ये 12 धावा इंडिव्हिज्युअल बनवलेल्या जीत भोईर. 69 धावा ओव्हरऑल टीमच्या. ओलोवा फुल टॉस होता. फुलर लेनची डिलिव्हरी पंचांकडे अपील करण्यात आली होती. कदाचित चेंडू बाटला स्पर्श झालाय का तेच पंच सांगत असताना लगेचच क्विक कॉलिंग आपण पंचांच्या माध्यमातून पाहतात की टीम होती स्पर्धा असली तरी दोन्ही संघांना समान न्याय देण्याचं काम न्याय देवता आमचे ऑफिशियल करत असतात. एक धाव या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. एक गडी बाद 70 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा आलेले ऋषी भोईर. पुन्हा एकदा आपल्याला आक्रमणात पाहायला मिळेल की ज्याप्रमाणे केतन म्हात्रेची विकेट घेतली ओमकारनं त्या पद्धतीचे ब्रेक थ्रू कदाचित या ओव्हर मध्ये पाहायला मिळतील का. मोठा चिन्ह प्रश्नचिन्ह आहे. 70 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती आहेत. राऊंड द स्टम्प्स बॉटम हँडचा चांगला वापर करतात. डीप मिड विकेटला बरोबर काउ फेस मध्ये बॉल चालला. सेकंडचा कॉल. दोन्ही खेळाडू निघालेत आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होतात. 2च धाव्यांवरती समाधान मानावं लागतं. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली ती 72 या धावसंख्येवरती. अंतिमच्या आता या ओव्हर मध्ये बॉल बाकी राहतात ते 2 षटकारानं सुरुवात केली. त्याच्यानंतर स्ट्राईक रोटेट झाल्याच्या नंतर ओमकार पुन्हा एकदा कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी 72 for 1.
ऑफ करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं पहिल्या साठेमध्ये गॅदर केला. रन आउटची शक्यता. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला अॅक्युरेट थ्रो झाला ऑन टू द स्टम्प आणि वादळी विस्फोटक पारीचा या ठिकाणी अंत होताना 14 बॉल मध्ये इंडिव्हिज्युअल 31 बनवल्या ऋषी भोईरनं आणि त्याला रन आउटच्या स्वरूपामध्ये बाद करून जड पावलाने त्याला करावं लागतंय. परतीचा प्रवास. काय फटकेबाजी केलेली आहे. बॅटिंग आवडली असेल ऋषी भोईर यांची तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. 14 बॉल मध्ये 31 इंडिव्हिज्युअल धावा त्यांना बनवल्या आणि तो अखेर माघारी परतत असताना 72 वरती लागणारा हा दुसरा धक्का तनिष्का 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन संघांना. दोन्ही संघ मालकांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करत आहोत. गोटेकर बी संघावरती दाखवलेला विश्वास विकाशी म्हात्रे साहेबांना प्रिन्स 11 या नावाने त्यांना संघ पुरस्कृत केला आणि जयेंद्र दादा बोडके यांनी दाखवलेला विश्वास वाकलन संघावरती ज्यांना पुरस्कृत करण्यात आलेला संघ तनिष्का 11 या नावानं. दोन्ही संघ मालकांचं आम्ही विशेष कौतुक करत आहोत कारण तुमच्यामुळेच हे दोन्ही संघ आज आपल्याला या क्रीडांगणावरती खेळताना पाहायला मिळालेत. आतापर्यंत 72 धावा 2 गडी गमावलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अविनाश भोईर. संघ संकटामध्ये असल्याच्या नंतर तारणहारची जबाबदारी अविनाश भोईर यांच्यावरती बऱ्याचदा आपण पाहिलेली आहे आणि तशाच प्रकारची फटकेबाजी त्यांच्या वतीनं. परंतु ओमकारचं कमबॅक हे उल्लेखनीय राहिलेल्या गोटेकर बी टीमचा हा यंग सितारा चांगली गोलंदाजी करतोय. हो बाहेर काढतो बॉल. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. टप्पा पडल्याच्या नंतर वळण घेतो. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन या बॉलवरती राऊंड द स्टम्प्स नेऊन सर्क्युलर मोशन मध्ये अँगल नुसार चेंडू बाहेर काढतोय. जबरदस्त बॉलिंग आहे. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. 2 गडी बाद 73 धावा. पहिल्या सत्राचा डाव तुम्ही पाहतात. बॅटिंग करतो जीजी स्पोर्ट्स वाकलना संघ. हो चांगला चेंडू. बॅट्समन बीट. प्रॉपर यॉर्कर. विकेट किपर बीट झालेले आहेत आणि 22च्या माध्यमातून हा चौकार नशिबाचा आडोल वाकलन संघामध्ये आणि 4च्या मदतीनं 4 ओव्हरचा खेळ इथून पूर्ण होता आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 77 धावा. आफा फॅन फॉलोविंग केतन म्हात्रे महाराष्ट्राचा सितारा उगाच बनलेला नाहीये. केतन म्हात्रे नेहमी म्हणत असतात की तुम्ही जर क्रिकेटची रिस्पेक्ट कराल तर क्रिकेट हा तुम्हाला नवीन ओळख देईल आणि हे छोटे चिमुरडे जे फ्युचर आपलं टेनिस क्रिकेट विश्वाचं फोटोशूट करत असताना केतन म्हात्रे यांच्या सोबत आपण पाहतात ऑन स्क्रीन डगआउट मध्ये बसलेत केतन म्हात्रे. चेअर्स अवेलेबल आहेत परंतु तो स्टेअर्स वरती बसलेला कारण त्यांच्या प्रेक्षकांना फोटोशूटची इथून गरज आहे. सन्माननीय पंडितजी पाटील साहेब आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. आम्ही आयोजकांना विनंती करत आहोत की आपण पाटील साहेबांचा विशेष भव्य सन्मान आपण या व्यासपीठावरती करावा. सोहम म्हात्रे यांना आमची विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या व्यासपीठावरती आपण संपन्न करावा. विशेष सन्मान आपण पाटील साहेबांचा जे महत्वाचा वेळ देऊन या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. 4 ओव्हर मध्ये धावा पुस्तकावरती धावा आहेत त्या 77 धावा. पाहुयात 90 धावसंख्या ज्या वडवली बी टीमनं सर्वोच्च धावसंख्या बनवली तो रेकॉर्ड इथं मोडला जाईल का. पहिलाच बॉल थोडेसे लेट करतात. एक्स्ट्रा कव्हरला गॅप शोधली का. हो जबरदस्त टायमिंग विथ द फ्लो खेळत असताना स्किलिंग शॉट टेकिंग गॅप 1 for 4 into the fans. चौकार. दोन 2022 आई गावदेवी चषकामध्ये 19 क्रमांकाची बाईक जीत भोईर यांना याच क्रीडांगणावरती मिळाली होती आणि त्याच मॅन ऑफ द सिरीज ठरलेला जीत भोईर आता पुन्हा एकदा इन ऍक्शन फिल्डिंग मध्ये बदल करत असताना अधिकचा टाइमपास नको प्लीज हीच विनंती आहे. 81 धावा 81 ऑन स्कोर कार्ड. बॉलिंग करतो प्रीतम जोशी या अंतिम षटकामध्ये स्लॉकचं षटक. कवसला पुन्हा एकदा इनफिल्ड मध्ये होता कवसचा खेळाडू आणि त्यांना बीट करून पुन्हा एकदा क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना जीत भोईरच्या बॅट मधून सुंदर चौकार. सलगचा दुसरा 4.
कवचच्या दिशेने डीप मध्ये आता प्रोटेक्शन सजवण्यात आलेलं आहे. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इनफिल्ड मध्ये आणलेला शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू त्या कारणास्तव बरोबर अकॉर्डिंग टू फील्ड खेळत असताना चतुर चिता अजित भोईर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 85 या धावसंख्येवरती. 2 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. जबरदस्त कमबॅक आपल्या टीमसाठी गोटेकर बी टीमसाठी करत असताना प्रीतम जोशी दोन्ही तितक्याच ताकदीचे हे दोन्ही संघ एकामेकाच्या अगेन्स्ट जबरदस्त फाईट देत असताना हवेत खेळायचं होतं. अपेक्षाहून चेंडू खाली राहिलेला, नाराज आहे थोडासा. जीत आपण एक्सप्रेशन वरून समजू शकतो. अपेक्षाहून चेंडू थोडासा खाली राहिला, फायदा झालेला प्रीतम जोशी यांना. चांगली विकेट किपिंग एक्सचेंजच्या पाठीमागे होत असताना पा किती क्लोज टू द स्टम्प्स आहेत. पॉपिंग ग्रीचा चांगला युटिलायझेशन करत असताना जीत भोईर. शेवटचे आता 2 बॉल बाकी राहतात. 85 ऑन स्कोर कार्ड, 90चा हायेस्ट टार्गेट या टुर्नामेंटचं. बघूयात ते देखील ब्रेकडाऊन होईल का. रिव्हर्स बाहेर काढलाय, ओ डायरेक्ट हातात गेली जेल. जबरदस्त जेल त्या ठिकाणी पकडण्यात आलेली आहे. प्रतीक होते त्या ठिकाणी, शॉर्ट टर्नमॅनला पकडली जेल. फलंदाज बाद, बॅट्समन बाद होता जीत भोईर. बॅक टू द डग आउट. आठ बॉल मध्ये 21 इंडिव्हिज्युअल बनून परतलेत जीत भोईर. बॅक टू द डग आउट. चांगली झेल पकडली प्रतीकनं. फार कमी वेळ होता प्रतीककडे. नुकताच आपण जे क्षणचित्र पाहिलं केतन म्हात्रे यांच्या सोबतीनं लहान लहानचे मोठे फोटोशूट करत असताना सहजतेनं तुम्ही मोठे खेळाडू बनत नसता. मी मगाशी देखील जसा उल्लेख केला की महाराष्ट्राचा हा सितारा सर्वकडे जाऊन चमकतो याचा त्याच्यासोबत असलेले त्याचे मित्र खास करून समीर डोले यांचा उल्लेख सातत्याने केतन म्हात्रे करत आलेले आहेत. मित्रांची कट्टर साथ असणं गरजेचं, मोठ्यांचं मार्गदर्शन, वडीलधारांचं प्रेम असणं गरजेचं. त्यानंतरच तुम्ही काहीतरी नवीन आणि काहीतरी सर्वोच्च करू शकता. आणि त्या कारणास्तव महाराष्ट्रानं केतन म्हात्रे याच्यावरती नितांत प्रेम केलेलं आहे. त्यांचेच बंधुराज आता मैदानाच्या आतमध्ये किरण म्हात्रे इन ऍक्शन दिसतात. शेवटचा बॉल बाकी आहे. प्रीतमला एक सफलता देखील या ओव्हर मध्ये मिळाली आहे. 85 फॉर 3. एज लागून इनफिल्ड मध्ये आलेला बॉल सिंगल तर कंप्लीट केले. सेकंडचा कॉल पाहूया दुसरी होईल का पूर्ण. थोडीशी मिस्टेक स्ट्रायकिंग एंडला जोपर्यंत थ्रो होतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ इथं कंप्लीट होतं. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 87 या धावसंख्येवरती भली मोठी धावसंख्या उभारली आहे. या ठिकाणी आपण पाहतो तनिष्का 11 वाकलन संघानं सेकंड इनिंग मध्ये आता मजा येणार आहे. मॅच नंबर 2 तुम्ही आजच्या दिवसामधून पाहतात. विकास जे म्हात्रे पुरस्कृत प्रिन्स 11 गोटेकर बी वर्सेस जयेंद्रदादा बोडके पुरस्कृत तनिष्का 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन. टॉस जिंकल्याच्या नंतर प्रिन्स 11 गोटेकर बी संघानं फिल्डिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं वाकलन टीमला. तेच आमंत्रण स्वीकारून वाकलन संघाने धावा बनवल्यात त्या 87. ही फर्स्ट इनिंगची समरी तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. ऋषी भोईर 14 बॉल 31, त्यानंतर 8 बॉल 20 बनवल्या. केतन म्हात्रे यानं जीत भोईर यानं बनवल्या 8 मध्ये 21 आणि शेवटच्या बॉलवरती 1 बॉल मध्ये 2 धावा बनवल्या किरण म्हात्रे यानं. ओव्हरऑल 87 धावा पुस्तकावरती लागलेल्या आहेत. आता सेकंड इनिंग मध्ये येणार आहे मजा. आता बाहुबली यांची बॅटिंग पाहायला मिळेल का. गोटेकर बी संघावरती टाकलेला विश्वास विकास शेठ म्हात्रे यांना पाहूयात आता सेकंड इनिंग मध्ये कशा प्रकारची बॅटिंग इथून गोटेकर बी संघ करतोय. बॅट्समन चमकणार की गोलंदाज चमकणार. वाकलन संघ हवी ठरणार की गोटेकर बी संघाचा इथं मैदानाच्या आतमध्ये जय जयकार होणार. हे ऐकण्यासाठी करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन. या आपण ऐकूयात शेरो शायराना अंदाज बाबू शहा सर यांना. थँक्यू. हॅलो हॅलो. चल नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आम्ही
इन्व्हाइट करत आहोत अन्मय 11 सागाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये कोळी नांदिवली. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यावं. सागाव आलेले आहेत नांदिवली टीमचे. कोळी नांदिवली टीमचे कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत आपण टॉस करण्यासाठी या. चला कोहली नांदिवली संघाचे कॅप्टन आपण त्वरित संघनायक आपण टॉस करण्यासाठी लगेचच उपस्थित व्हावं. मांगरुळ गावाचे प्रथम नागरिक सन्माननीय रविदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करत आहोत. आम्ही लगेचच रिक्वेस्ट करत आहोत. चला कोहली नांदिवली टीमचे कॅप्टन हळूहळू या ठिकाणी पोहोचतात. चला या पटापट या कॅप्टन. 2 चेंडू घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये कारण तुम्हाला फायरिंगच आता मैदानाच्या आतमध्ये तशी करायची. चला पाटील साहेबांना आमची विनंती की आपल्या पवित्र शुभ हस्ते आम्ही पुढील मॅचचा टॉस करत आहोत. चला लगेचच करूयात दोन्ही टीमच्या कॅप्टन्स मध्ये टॉस. कोण कॉल करते? 5 ओव्हरचा मॅच सागाव टीम कॉल करते. हेड कॉल केला आणि पडलाय टेल. टॉस जिंकलेला कोहली नांदिवली टीमनं काय डिसिजन आहे? पेंडिंग डिसिजन पेंडिंग ठेवलेलं. दोन्ही टीमला आम्ही शुभेच्छा देत आहोत. मॅच सुरुवात झालेली. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. न्यूज बॉक्स मधून टॉस बॉक्स मधून न्यूज आहे की कोहली नांदिवली या संघानं टॉस इथून जिंकलेला. त्यांचा डिसिजन पेंडिंग आहे परंतु वळवात लगेचच ऑन गोईंग मॅच मध्ये 88चं ठेवण्यात आलेलं टार्गेट. पाहूयात केतन म्हात्रे यांच्या संघावरती वाकलन संघावरती पलटवार कशा प्रकारे करते गोटी गरबी या संघ. वळवात कमेंट्री बॉक्स मध्ये या ऐकूयात बाबू शाह सर यांना. थैंक यू. हाँ तो चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर पीयूष सर का बढ़िया मुकाबला. फिर से दर्शकों को जो इंतजार था कि यहाँ पर सगोटी का रिपोर्ट टीम देखिए क्या शाहपुर विभाग से देखिए टीम आता हुआ है और यहाँ से बात करेंगे डंबोली वाकलन से जिस टीम का देखिए हमेशा उनके दर्शक उनके चाहने वाले और पूरा टेनिस क्रिकेट को इंतजार रहता है. भला देखिए केतन के यहाँ पर जादू बल्लेबाजी में ज्यादा नहीं चला लेकिन सब गेंदबाजी करने के लिए आ चुके हैं. अभी भी देखिए बात करेंगे सतरंगी ट्रॉफी में बाइकर मैन बने थे 37वां बाइक है. तो पहला गेंद के पर देखिए खड़े खड़े यहाँ पर स्वीप खेलना चाहते थे. यहाँ से हल्की सी अपील था. ऑफ स्टंप के काफी बाहर था. अंपायर ने भी इशारा किया. यहाँ पर क्राउड देखिए एकदम से हम देख सकते हैं खचाखच. सभी क्राउड का तहे दिल से स्वागत. यहाँ पर 22 एकड़ खुला ग्रुप चिचपड़ा देखिए आई गाउदेवी ट्रॉफी. और जहाँ पर देखिए बात करेंगे इस टूर्नामेंट का 3rd डे और तीसरे दिन की देखिए बात करेंगे दूसरा मुकाबला. पहला मुकाबला देखिए जिन दर्शक देर से आए होंगे मैदान पर टीवी ऑन किए होंगे. ओरिजिनल टीम ने देखिए बात करेंगे वाड़ेगढ़ टीम को शिकस्त दिया है लेकिन यहाँ से जो टीम जीतेगा सेकेंड राउंड में वडोली के साथ मुकाबला रहेगा. कहीं चर्चा दर्शकों के ऊपर चल रहा होगा क्या वाकलन टीम यहाँ पर मजबूत टारगेट बनाने के साथ क्या इस मैच को जीतने के साथ साथ है जो वडोली के साथ उनका मैच फाइट हमेशा देखने को मिलता है वो दिखने को मिलेगा या गोटेगर बोर्ड टीम को हल्के में नहीं ले सकते हैं. इलाका किसी का भी हो धमाका देते हैं. भले आज उनके टीम में कुछ खिलाड़ी नहीं है चुनिंदे खिलाड़ी कहीं युवा खिलाड़ी के साथ टीम मैदान पर है. और ये चलिए रिवर्स स्विच हिट यही बात का यहाँ पर से गणेश टिंगोरे देखिए यहाँ पर से वर्ल्ड फिनिशर में जिनका नाम हमेशा आता है और आता हुआ 4 रन. निश्चित रूप से आज दादा का बर्थडे खास करके नितिन दादा और कल टूर्नामेंट की देखिए फाइनल डे. मुझे लगता है 2 दिन जल्द रहेगा यहाँ पर जश्न रहेगा. गणेश टिंगोरे देखिए बात करेंगे इस बार थोड़ा स्वीप खेले थे पिछला रिवर्स खेले से यहाँ पर और आंखों ही आंखों में दूसरा रन कंप्लीट करते हुए यहाँ से आतिश वांडे उनके साथ हैं. देखिए एक बाहुबली है और सामने देखिए वर्ल्ड फिनिशर धोनी के नाम से पहचाने जाते हैं और बहुत बढ़िया मुकाबला रहेगा. यहाँ से
जवाब तो दिया है ऑकलैंड टीम ने यहाँ पर कि हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है, लेकिन गणेश डिंगोरे चाहेंगे भाई मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से। ये जंग चलता रहेगा, इसलिए ऑनलाइन देखिए बहुत क्राउड यहाँ पर जुड़े हैं, सभी का तहे दिल से स्वागत। मैदान पर हर किसी को पहुंचना बड़ा कठिन है क्योंकि पहले थे दीवाने, अब लगे हैं कमाने। लगातार देखिए रिवर्स स्विच हिट खेलने गए और कैच का मौका। गणेश डिंगोरे देखिए जिनका हम लगातार जिक्र चर्चा कर रहे थे, लेकिन महेंद्र सिंह धोनी रिवर्स स्विच हिट से नाम नहीं पहचाना गया था। जब इतनी बड़ी आपका नाम दिया गया है तो आपका जो स्ट्रेन ताकत है मुझे लगता है उस पर विश्वास करना चाहिए। समझ सकते हैं मैंडेटरी पावर प्ले है, 2 फील्डर बाहर हैं, लेकिन आपके अंदर इतना काबिलियत क्वालिटी है, जिस टीम से आप जिस नाम से पहचानते हैं, जो स्ट्रेन आपकी ताकत है, आप उससे के लिए न जाने ये रिवर्स शॉट कितने बल्लेबाजों को बर्बाद कर रहा है अभी भी टेनिस क्रिकेट में। चलिए गणेश डिंगोरे देखिए बात करेंगे यहाँ पर सर रिवर्स स्विच हिट खेलने के। अगर आपके अंदर इतनी काबिलियत है, कला है, आप भी पाइकर मेन हो निश्चित रूप से, तो यहाँ पर एक सामने पड़ा गेंदबाज था लेकिन रिवर्स से आउट होता, मेरे हिसाब से दुर्भाग्यजनक आउट। जो आपकी स्ट्रेन ताकत है और आप जब ऊपर के बल्लेबाज होते हो तो नीचे के बल्लेबाज को कहीं ना कहीं संदेश बेहतर नहीं रहता है। अगर वहीं चौका हो जाता तो तेजस जी हम ये कह सकते थे हाँ बहुत बढ़िया, देखे गणेश डिंगोरे की ये खासियत है, वो सीधे बल्ले से भी बल्लेबाजी करते हैं और रिवर्स से भी रन लाते हैं। लेकिन मेरे हिसाब ये जो आपकी स्ट्रेन है, आपकी ताकत है, पहचाने पहला उसका इस्तेमाल करो, फिर रिवर्स शॉट का विश्वास करो। भला ही पॉइंट गली नजदीक रहता है सर्किल के अंदर, लेकिन किसी की ताकत, किसी के हौसला से कोई चीज बड़ा नहीं हो सकता है। और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 6 रन बनाए, कोई बात नहीं, गलतियों को भूल चाहिए, सबक को याद रखिए। बहुत बड़ा टारगेट है यहाँ पर। आतिश वांडे देखिए हार्ड हिटर्स खिलाड़ी हैं, लेकिन बात ये रहेगा कि मैच को जो गेम गणेश डिंगोरे जो गेम को चला कर लेकर जाते हैं ना, तभी तो उनको धोनी के नाम से टीम जानती है। लेकिन अब वो चीज को भूल जाना होगा आपको। रोहित सेल के देखिए इनके साथ है, आगे के काम को आपको बढ़ाना होगा। यहाँ से अगला मैच का टॉस भी हो चुका है। यहाँ से बहुत बढ़िया देखिए यहाँ से जहां पर शाहपुर विभाग से देखिए यहाँ से ये टीम है, आने वाला वक्त में देखिए बहुत बड़ा धर्मावीर ट्रॉफी वहां पर जहां दिखता है। मुन्ना पठान सर वहां से अंपायर दिखते हैं। ओमकार सेट्टी सर पिछले साल हमारे साथ फाइनल डे जुड़े थे इस टूर्नामेंट में, आज ऑकलैंड में। ये चलिए सीधा खेले भाई, आतिश वांडे ये जब तक बचेंगे तब तक लड़ेंगे भाई। कहते हैं ना ये मत सोचियो कि जिंदगी बोझ है, क्योंकि समस्या हर रोज है। और आता हुआ 4 रन। चलिए आतिश वांडे को यही काम करना होगा, एक तरफ से उन्हें तो हमला करना होगा। और ये चलिए टाइमिंग देखिए कवर के ऊपर से भाई, ताकत है खिलाड़ी का। लड़ले खुल के मैदान अभी खाली पड़ा है, सामने तेरा गोटीगर पॉ टीम का बाहुबली खड़ा है। आतिश पांडे ऑन फायर और 4 रन। उद्देश्य पाटिल देखिए बात करेंगे, ये हमेशा एक उद्देश्य लेकर आते हैं, कभी कभी टीम के लिए बहुत कारगर बन जाते हैं। ये देखिए सीधा स्ट्रेट खेलते हुए यहाँ पर सेंसिबल क्रिकेट। यहां से देखिए एक बड़ी खिलाड़ी की ये पहचान होती है। आतिश देखिए हमारे साथ में स्कोरर हैं, आतिश एक मैदान पर हैं। तेजस जी कहते हैं ना वल से ज्यादा बुद्धि का इस्तेमाल करो। वल आपको लड़ना सिखाता है और बुद्धि आपको जीतना सिखाता है, और वही काम से आतिश वांडे करते हुए 2 चौका आने के साथ थोड़ा बुद्धि का इस्तेमाल किया। इस बार देखिए हुक करना चाहते थे, शॉर्ट स्क्वायर लेग करीब पहुंचे हैं, कैच छूटा है यहां से, लेकिन सिंगल के साथ स्ट्राइक रखना चाहेंगे। यहां से स्कोर देखिए जाकर पहुंचा है 16 रन, और जहां पर 88 रनों का टारगेट से। कहते ना आपने शीशा का महल तो बना लिया, लेकिन जमाना पत्थर गए। आज कैप्टन स्कूल देखिए मोतीराम भूर टीम में जुड़े हैं, बड़ा अच्छा लगा। आज टीम एकदम से पैक टीम लग रही है। जितेश भी देखिए टीम में आज है, पूरी तैयारी के साथ। स्क्वायर कट देखिए यहां से, इसलिए आतिश वांडे जी के स्ट्राइक खुद के पास रखे थे। वो जानते हैं भाई मत सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है, और समस्या तभी टलेगा जब आप कड़ी संघर्ष का सामना कर पाओगे। 4 रन।
चलिए प्रेम दादा देखिए हम देख सकते हैं निश्चित रूप से प्रेम रतन धन पाओ, क्योंकि धन भी है रतन भी साथ में। देखिए जिंदर दादा बोर्ड के महेंद्र दादा बोर्ड के देखिए बात करेंगे व्हाइट का जब थोड़ी सी मैच देखिए बहुत कुशल मोमेंट में चला है। जैसे समय वक्त आएगा हम जिक्र करेंगे 22 एकड़ कोला ग्रुप है। आज इतिहास के पन्नों पर देखिए इस टूर्नामेंट को खेलने के लिए बेताब रहते हैं। 364 दिन 65 दिन जाकर आपको इंतजार करना पड़ता है। और अच्छी देखिए इस मैदान पर रिकॉर्ड जीत का जिक्र किए पीयूष ने। अपील देखिए यहाँ से, लेकिन शायद हल्के से देखिए क्या सामने आ गए थे या लेग स्टंप को गेंद छोड़ता हुआ ऊपर देखिए कंप्लीट हुआ। ऐसे सिंगल लेकर चाहते थे कि बचेंगे तो और लड़ेंगे, लेकिन से यहाँ पर ओवर की बात कर लेंगे तो यहाँ से ओवर देखिए 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ है। 2 ओवर की समाप्ति के साथ साथ टिंकस को देखिए बात करेंगे 21 रन 21 धावा। तो अभी जीत के लिए देखिए बात करेंगे 18 गेंद 67 की जरूरत है। मैं कहूँगा मैच अभी भी बना है भाई, मैच अभी भी बचा है भाई। एक ओवर में मैच का हालत बदल जाता है। कहते ना 1000 फूल कम है एक दुल्हन को सजाने के लिए, बस एक लंबी ओवर की जरूरत है इस मुकाबला में वापसी करने के लिए। यहाँ से बल्लेबाजी की तरफ थोड़ा नजर घुमाएंगे कि वाकलैंड टीम का शुरुआत कैसे हुआ। यहाँ से दर्शक देखिए 4000 के करीब मैच को देखते हुए यहाँ से पूरी इंजॉय लेते हुए ऋषि भूर देखिए एक बढ़िया शुरुआत दी। 13 गेंद पर 31 रनों का इनिंग्स रहा। केतन मात्रे भी देखिए बात करेंगे 20 रन। उसके बाद जीत ने किया काम फिट, गेम चेंजर 21 रन। हाँ थोड़ा स्पीड अप देखिए हमारे एज दादा जानकारी दे रहे हैं। हाँ ये देखिए समय देखिए किसी का मोहताज नहीं, हम समय के मोहताज हैं, क्योंकि बहुत जल्दी देखिए दिसंबर का एंडिंग चल रहा है, शाम जल्दी आ जाता है, अंधेरा छा जाता है और उससे पहले हमें मैच कंप्लीट करना पड़ता है। क्योंकि बात करेंगे ना जब एक बार अंधेरा आ गया तेजस जी हमारे पास कोई मिल गया पिक्चर का वो जादू वादू नहीं है भाई, धूप धूप वो नहीं है हमारे पास। तो हमें धूप रहते किरण देखे मुस्कुराते हुए तो धूप से पहले आज देखिए थोड़ी सी जो वो से ड्यू फैक्टर की बात कर रहे थे ना, वो अभी आसमान में मेरे हिसाब से पूरी तरह से भरा हुआ है, जिसके कारण धूप नहीं दिखाई दे रहा है। लेकिन से ये देखे जीत हुई, मैंने कहा कि जीत ने बल्लेबाजी में काम किया था, फिट है। अब देखते हैं गेंदबाजी के लिए उन्हें बुलाया गया है भाई। कहती है ना किसी की मीठी बोल है तो किसी के दिल में झोल है। ये दुनिया भी गोल है और कुछ खिलाड़ियों का डबल रोल है, और जिसमें देखिए जीत इस वक्त भाई करमेन इस टूर्नामेंट के रह चुके हैं अतीश, लेकिन बल्लेबाजी भी अच्छे किए हैं, दूर रख रहे हैं। यहाँ पर अच्छी सोच है यहाँ पर जीत भर। देखिए युवा खिलाड़ी को सीखने के लिए बहुत बड़ी अच्छी चीज है। आपको देखिए यहाँ से कम नहीं मान सकते दोनों बैटर देखिए जिनके अंदर अनुभव है, रोहन भी बड़े हिट खेलते हैं और आतिश पांडे देखिए खास करके मैं कहूंगा इस मैच में कोई अगर अलर्ट फेर कर सकता है, थोड़ा मैच को करीब लेकर जा सकता है, वो है आतिश पांडे भाई। गणेश टिंगोरी बात करेंगे, इनका भी थोड़ा सा एक अच्छा शुरुआत देना जरूरी था। हो जाता है कभी कभी जिंदगी में, कहते हैं ना जो चीज आप आसान बनाने चाहते हो वही आपके लिए मुश्किल हो जाता है। स्कोर देखिए पहुंचा है 22 से, और ये चलिए हवा में खीने और पड़ा विकेट। आतिश पांडे के ऊपर जो नजरें निगाही थी भाई, यहां से इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा चल गया। और आतिश पांडे के आउट होने के बाद है यहां से सारा का सारा उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया, उम्मीद चल गया। भाई जिसका मुझे था इंतजार, बिल्कुल ये विकेट का इंतजार था। मुझे तो लगता है इस डीजे को एक बार आईपीएल में मौका मिलना चाहिए भाई। ऋषभ पंत को 27 करोड़ दे रहे हो भाई, ऐसे डीजे देखे बात करेंगे। दिल जीतते निश्चित रूप से मैच के साथ चलते हुए। और थोड़ी सी देखिए यहाँ से बात करेंगे जो गोटेगर पॉटिंग के जो क्राउड है, उनके जो समर्थक है खास करके ऑनलाइन जुड़े होंगे, थोड़ा दिल टूटा हुआ होगा। कहते ना लकड़ी चाहे कितना भी गीला वो जलता है जरूर, बैटर कितना भी बड़ा वो गलती करता है जरूर है। केतन मात्रे देखिए 20 रन बनाए। हम इस ओपन में भी देखिए आज ये बंदा का सोलोट है निश्चित रूप से, जिस तरह से ग्रामीण का नाम को यहाँ पर पहचान बनाया भाई। यहाँ से बात करेंगे श्री मलंगगढ़ क्रिकेट एसोसिएशन देखिए जिनके मान्यता में ये टूर्नामेंट को खेला जा रहे हैं। लेकिन सोई देखिए बात करेंगे डम्बोली से, ये देखिए वाकलैंड टीम है, एक दूसरे के देखिए कम साथ खिलाफ खेलते रहते हैं। हुक करना चाहते थे, यहाँ पर शॉर्ट सिलेक्शन फंसा, यहाँ पर शॉर्ट स्क्वायर लेग नहीं तैनात है। मनोज पवार अगर बतौर क्रिकेटर मैदान पर होते तो कैच ले सकते थे, उत्तर शिव टीम के लिए बहुत बढ़िया कैच लिए हैं अभी। लेकिन वो भी यही सोचे भाई, पहले थे हम दीवाने अब भी हम लगे हैं कमाने।
हर किसी को देखिए यहाँ से मैच में दिलचस्पी है, उन्हें वही क्रिकेट से जुड़े हैं। आज क्राउड देखिए, मैं तो कहता हूँ इतना भरा हुआ क्राउड देखिए दिखाई दे रहा है। छुट्टी का दिन नहीं है, लेकिन जॉब पे जाना जरूरी होता है, बिजनेस पे जरूरी होता है। 12 खिलाड़ी तैयार रही है, ये अच्छी एक अंपायर की देखिए मैसेज हो जाती है। पहले एक गेंद बचा है, ड्रिंक्स के लिए तैयार रही है। और जीत देखिए बात करेंगे, इस ओवर में काम कर लिया फिट भाई, क्योंकि जो विकेट की तलाश थी आतिश पांडे का विकेट गिरा यहाँ से, और 3 ओवर का खेल कंप्लीट हुआ है। और 3 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए बात करेंगे 24 रन। अब थोड़ी जो क्रिकेट के चाहने वाले थोड़ी सी शायद ये सोच लिए होंगे कि मैच कहीं ना कहीं यहाँ पर गोटेगर बॉटिंग के लिए थोड़ा सा दूर जा रहे हैं, क्योंकि जहां पर 88 का टारगेट था। अगर अब समीकरण की थोड़ी सी बात अगर कर लिया जाए तो यहाँ से इस ओवर में देखिए आया केवल 3 रन, तो अभी भी 64 की यहाँ पर है। अभी भी 64 की जरूरत है, 12 गेंद बचा है जिसमें यहाँ पर। चलिए चलते हैं थोड़ा सा डीजे की तरफ। नहीं, गेंदबाज आ चुके हैं भाई। सागाउट टीम देखिए, इस साल इन्फॉर्म टीम देखिए, बहुत बढ़िया मुकाबला रहेगा। कुल्ली नांजुली टीम देखिए, किसी भी मैं कम नहीं मानता हूं क्रिकेट में भाई, वक्त की बात होती है। अगर वक्त अच्छी हो तो सामने भाई ऑस्ट्रेलिया लाइए, हिंदुस्तान लाइए, पाकिस्तान लाइए, कोई भी टीम लाइए। जब अफगानिस्तान टीम ऑस्ट्रेलिया को हरा सकता है, जिम्बाब्वे हिंदुस्तान को हरा सकता है, तो फिर टेनिस क्रिकेट में ये हुआ है। लेकिन अब गेंदबाजी के लिए देखिए आते हुए केतन मात्रे देखिए बात करेंगे। कई खिलाड़ी देखिए आज टम्बोली टेनिस क्रिकेट बात करेंगे। नीलेश दादा मात्रे, प्रमोद दादा मात्रे, मिस यू रिची मात्रे, इन्हें मिस करता हूं, लेकिन आज बड़ा अच्छा गर्व की बात है भाई, जिस टम्बोली से आज ठाणे डिस्ट्रिक्ट से केतन मात्रे वाकलन से देखिए आज जाकर, ऐसा कोई शहर नहीं जहां केतन मात्रे का कहर नहीं, लेकिन उनके सामने देखिए यहाँ पर रोहन के बल्ले से कहती ना, ठहरा हुआ दरिया काफी गहरा होता है और भूखा सिर हमला करता है और जख्मी सिर तवाई 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 मचाता हुआ तवाई मचा रहा है यहां से, क्योंकि अब समीकरण बहुत कठिन है। लेकिन 10 गेंद 58 की जरूरत है। दूर रखे देखिए यहां से। ये जो बड़े खिलाड़ी रहते हैं ना, इनकी सोच ये होती है, अगर तेजस्वी जो युवा खिलाड़ी होते ना, यहाँ क्या करते, अगर छक्का खाते ना, वो और तेज डालते और विकेट की तरफ डालते कि बोल्ड करना है। ये सीखने वाली बात है भाई। जो आजकल के युवा खिलाड़ी होते हैं ना, एक छक्का खाएंगे ना और तेज डालेंगे और अंदर लाएंगे और छक्का लगेगा एक। कितने ने क्या क्या देखिए, बात डाला जैसे अंदर लाया, देखा फ्लिक, नो लुक शॉट भाई यहाँ पर। बहुत देखिए केतन ने यहाँ पर तालियां बजाई, क्योंकि बढ़िया कैच है, बाउंड्री पर अविनाश ने लिए यहाँ पर। और यही बात की थी मोतीराम वही टॉस के दौरान, जो हमारे टॉप के 6 खिलाड़ी हैं ना, केतन, किरण, रुचि, अविनाश, इनकी पर टीम बहुत कुछ निर्भर करती है। चलिए शॉर्ट सिलेक्शन में देखिए रिप्ले में थोड़ा सा देखेंगे। हाँ, थोड़ा सा देखिए नो लुक तक गेंद तक देखिए, लेकिन गेंद को जब पिकअप किए तभी नजरे थोड़ा सा हटाकर, लेकिन बाउंड्री लाइन पर बहुत बढ़िया कैच लिया गया। चलिए अब देखिए यहां से, इस बार भी देखिए यहां से हुक किए हैं, लेकिन से फील्डर को क्या पिट करके गए, लेकिन देखते हैं अंपायर का डिसीजन का इंतजार रहेगा। 4 रन आता हुआ। तो चलिए बात करेंगे अगली मैच के तैयार रही है। चलिए बात करेंगे चिन्मय, देखिए बात करेंगे मैथ्यू हैडन, एक बदोश सलामी बल्लेबाज, लेफ्ट हैंड स्टेप आउट करके कमाल के बल्लेबाजी करते हैं। पूरी टीम देखिए फॉर्म में है, अच्छा तगड़ा फाइट देखने को मिलेगा। नीचे से 4 टीम में एक टीम आएगा और ऊपर से देखिए बात करेंगे 4 टीम में एक टीम जाएगा जो अंतिम मुकाबला खेलेगा। लेकिन यहां से तो ये मैसेज मैं कहूंगा थोड़ा अभी फाइल चुका होगा बड़ी तेजी से भाई यहां से, क्योंकि लगभग वाकलैंड टीम देखिए जीत के कगार पर जा रही है। ओवर कंप्लीट हो चुका है और लगभग देखिए औपचारिकता 6 गेंद में देखिए 53 ढूंढ कर लाना मेरे हिसाब से भाई बड़ा कठिन है। यहां से 6 गेंद 53 की जरूरत है। किरण जी थोड़ा हमारे नजरें हट चुकी हैं
क्योंकि आपने एकदम से देखिए इस मैच में टूट पड़े हो। ये देखिए मोतीराम दादा के आने से टीम में देखिए क्या एनर्जी मिलता है। क्या होता है कहते ना, टीम में जब लेजेंड रहता है ना, उसकी जब डांट गिरती है ना, उससे डर रहता है। जो डिसिप्लिन रहती है ना, आपका डगआउट में भी अच्छा रहता है, मैदान के अंदर भी अच्छा रहता है। इसलिए कहते ना, बाजार में नई मूंगफली आ जाने से बादाम का कीमत कम नहीं होता है। लेजेंड लेजेंड नहीं रहते हैं भाई। इसलिए देखिए सचिन मात्रे अभी भी अपना फिटनेस को हटाकर सोच रहे हैं कि भाई भलाई हम लेजेंड है लेकिन टीम का साथ, लेकिन टीम आज भी उनसे बहुत कुछ उम्मीद रखता है। लेकिन मेरे हिसाब से युवाओं को कुछ करना चाहिए। लेजेंड आपके साथ रहेंगे, कुछ रन जोड़ते रहेंगे समय पर। गेंदबाजी में देखिए भाई आजकल तो जैसे हिंदुस्तान में एक समय चल रहा था बड़ा तेजी से फॉक्स उमेश, देखिए मुझे लगता है वो बाई की शायद कहते हैं उमेश के पास जाए समझे, जो सतरंगी ट्रॉफी में, क्योंकि उमेश ने 2 अहम मैच जीत दिलाया था। केतन से मेरा चर्चा हुआ निश्चित रूप से थोड़ा समय, लेकिन कुछ तो उनकी तरफ से आवाज आई कि बाइक भाई ना उमेश के पास है। नहीं, जो बड़े खिलाड़ी रहते हैं ना अपने खिलाड़ियों को डेडिकेट करते रहते हैं भाई। केतन मात्रे देखिए ये काम से नाम से सभी चीजों से और ये चलिए हवा में खेने फील्डर्स हैं भाई यहां से, और 4 रन देखिए यहां से आता हुआ। देखो मेरा दिल दीवाना बोले लेकिन अंदाज देखिए यहां से बहुत बढ़िया है। खास से टारगेट थोड़ा छोटा होता है या शुरुआत यहां से आपका अच्छा हो जाता। ये चलिए तुरंत देखिए मोतीराम भूरी यही बात किया, जब लेजेंड केतन ने चर्चा किया है यहाँ पर उमेश से कुछ है, लेकिन केतन भलाई खिलाड़ी बड़े, लेकिन टीम के लिए देखिए बात करेंगे जो लीडिंग लीडर वो मोतीराम भूरी देखिए वो जाते बताइए आप राउंड 2 विकेट से गेंदबाजी करिए। मोतीराम भूरी देखिए पैरों में थोड़ी सी मैं कहूंगा चोट के कारण थोड़ा गेंदबाजी से दूर रहे हैं, और जैसे खुद को यहाँ पर थोड़ा फिट महसूस किए। हमारे भारत दादा भी देखिए बात करेंगे एमएलए ट्रॉफी नागझरी के मैच को एंजॉय ले रहे हैं निश्चित रूप से। मोतीराम दादा के एकदम करीब है, स्वागत है दादा। सीजन की शुरुआत में जो टूर्नामेंट आता है एकदम ठाणे रायगढ़ की बॉर्डर पर, और यहां से देखिए बात करेंगे। अब क्राउड देखिए जान चुके हैं, समझ चुके हैं, लेकिन इस क्राउड कहीं जाना नहीं होता है क्रिकेट में। ऐसा कहते ना कभी गर्मी तो कभी सर्दी, ये तो कुदरत का नजारा है। प्यासे वो भी रह जाते हैं जो समंदर के किनारे हैं, और शायद जो क्राउड चाहते थे पहला 2 मैच देखिए यहाँ पर एक तरफा हो गया। अब मुझे लगता है कि आगे जो तीसरा मैच है बड़ा दिन देखिए सैटरडे है, यहाँ पर छुट्टी से पहले यहाँ पर आज एक खुशियां लुटाना चाहते हैं। लेकिन गोटेकर टीम बात करेंगे, देखिए ये टीम अक्सर देखिए कल्याण भिवंडी बदलापुर रायगढ़ पनवेल उरन खेलते रहते हैं। आतिश से बात हुआ, मेरा कोच उनके चुनिंदा खिलाड़ी सनी नहीं थे, बहुत सारे देखिए जहाँ खिलाड़ी नहीं थे, जिसके कारण और खास करके जो पहला विकेट गिरा यहां से गणेश वाजा वाजा दादा। और हमारे बीच में जो ये पर्दा लगा है ना, इसके वजह से थोड़ा सा जो हमारा कॉल उनका कॉल तालमेल थोड़ा सा, लेकिन कोई बात नहीं। डीजे जब एक बार आप बजाते हो ना, प्ले करते हो ना, प्ले कर देने का, हम खामोश रह जाएंगे, कोई बात नहीं। और जब आपको रुकने का होगा हम थैंक यू बता देंगे डीजे, क्योंकि इतनी मेहनत से आप एक गाना सेटिंग करते हो, पता है हर किसी को मेहनत करना पड़ता है। जब कानों में आपने आपका हेडफोन लगाकर एक गाना सेट करते कि अगली गाना मुझे क्या यहाँ पर छोड़ना है, उसके बाद जब हम आपको बीच में आ जाते हैं, ये तो ऐसा हो गया भाई, कबाब में हड्डी आ गई है भाई यहाँ से क्योंकि डीजे मेरे देखिए, मैं कभी भी कहता हूँ अगर मेरी कमेंट्री 100% यहाँ पर कामयाब होती है ना, एक हमारे आते से स्कोर अच्छे डीजे और लाइव टेलीकास्ट है, इनका बहुत इससे आता रहता है। हर लोग मैं कहूँगा यहाँ पर से गोटेगर रिपोर्ट टीम को लोग देखना चाहते थे, लेकिन वही वाकलैंड टीम के समर्थक उन्हें भी देखना चाहते थे। 2 अच्छी टीम रहती है तो फिर अतिश चलिए आगे के टूर्नामेंट के लिए आपको शुभकामना रहेगा। शायद शाहपुर में अगले महीने हम बहुत जल्दी जुड़ेंगे जाकर धर्मावीर ट्रॉफी में,
जहां पर बहुत बड़ा धर्मावीर ट्रॉफी रहती है। रोहन ने देखिए कुछ संघर्ष किए, आखिरी समय तक रोहन वहां पर विकेट पर रहे, 2 छक्के की चौके की आतिशबाजी की, लेकिन घनिष्ठ